माननीय शिवश्री डॉक्टर मारोतराव अण्णा मुळे साहेब, आमदार कर्नाटक राज्य, अध्यक्ष कर्नाटक क्षेत्रीय परिषद यांना मी आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी मंचावर आमंत्रित करते. आदरणीय खेडेकर साहेब, महाराष्ट्र महासंघाचे गोगरे साहेब, कामाजीराव पवार साहेब, मेकरे साहेब, व्यंकटराव गायकवाड साहेब आणि मंचावरील सर्व मान्यवर, आदरणीय खेडेकर साहेबांच्या या अमृत महोत्सव समारंभामध्ये मला भाग घेण्याचं भाग्य मिळालेलं आहे. त्यामुळे मी सर्वांचे आभार मानतो. वेळ फार कमी आहे, इथं जास्त न बोलता मी कर्नाटकातून आलेलो आहे, महात्मा बसवेश्वरांच्या कर्मभूमीतून आलेलो आहे. कर्नाटकामध्ये सुद्धा 40 ते 50 लाख मराठा समाज आहे. त्याचं म्हणजे कर्नाटकाचं फार मोठं महत्व आहे. आपण सगळेच स्वराज्य संकल्प, स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मरण करतो, गौरव करतो आणि त्याचा अभिमानही बाळगतो. पण एका गोष्टीकडे फार मोठं दुर्लक्ष झालेलं आहे आणि ही संकल्पना जी आहे स्वराज्याची, ते स्वराज्य संकल्पक श्री शहाजीराजे भोसले जवळजवळ 24 ते 25 वर्ष ते कर्नाटकात काढलेले आहेत आणि स्वराज्याची संकल्पना ही कर्नाटकातून मूळ पावलेली आहे, त्यातून प्रकट झालेली आहे. ह्याची जाणीव आम्हाला श्रीमान खेडेकर साहेबांमुळे झाली आणि म्हणून मला वाटतंय माझ्यासाठी की खेडेकर साहेब फार मोठं कार्य हे आहे. इतिहासाने ज्याला दुर्लक्षलं होतं, समाजाने ज्याला दुर्लक्षलं होतं, राज्यकर्त्याने ज्याला दुर्लक्षलं आहे, इव्हन छत्रपतीने ज्याला दुर्लक्षलं आहे, असे शहाजीराजे यांच्याबद्दल आम्हाला माहिती, यांच्याबद्दल काम करण्याची प्रेरणा हे श्री खेडेकर साहेबांना मिळाली. मित्र, जवळजवळ 25 वर्ष अत्यंत चांगलं राज्य, जरी ते आदिलशहाचे सरदार होते, बेंगलोरचे कर्नाटकाचे जागीरदार होते, त्यांनी फार चांगल्या प्रकारे काम करून आपलं शेवटी अंतिम श्वास सुद्धा कर्नाटकामध्येच घेतलेला आहे. कर्नाटकातल्या दावणगिरी जिल्ह्यामध्ये होदिगिरीमध्ये त्यांची समाधी आहे. समाधी म्हणजे काय? एक फक्त दगड आहे, एक दगड. छत्रपती शिवाजी महाराजचे पिताश्री, स्वराज्य संस्थापकाचे स्वराज्य संकल्पक यांची समाधी एक फक्त दगड आहे आणि एक 20 गुंठे जागा आहे. त्या जागेला आर्किओलॉजी डिपार्टमेंट फेन्सिंग केलं. त्याचं कारणही एवढंच की त्या काळी पंजाबराव देशमुख भेट दिली आणि ती जागा त्याने संरक्षित केलेलं आहे. त्या गावात एक सुद्धा मराठा समाजाचं घर नाही. तिथल्या लिंगायत लोकांनी त्याची पूजा करते, सांभाळते. आणि अत्यंत खेदानं सांगा वाटतंय मला, छत्रपती शिवाजी महाराजांचं फोटोचं जे उदो करून पूजा करून जे राज्य चालवते ते आहे, त्या राज्याचे एकही मुख्यमंत्री त्या जागेला भेट दिलेले नाहीत. आणि एकही छत्रपती, म्हणजे सातारकर राहू द्या, मग ते कोल्हापूरकर राहू द्या, नागपूरकर राहू द्या, कोणी तिथं दर्शन घेतलं नाही, भेटलं नाही. फक्त आणि फक्त तंजावरचे छत्रपती दरवर्षी पुण्यतिथीला तिथे येतात. पण खेडेकर साहेब आणि त्याचं पूर्ण सेवा संघाचे पदाधिकारी अनेक वेळा त्या ठिकाणी भेट दिलेली आहेत आणि त्यांच्यामुळं कर्नाटकातल्या सुद्धा मराठ्यांना इतर शहाजी महाराजांची समाधी आहे हे माहीत झालेलं आहे. हे त्यांनी आतापर्यंत सांगितले माधवराव साहेब आणि साहेबांनी की इथल्या मराठ्याला त्यांनी जागवलंय. इथल्याच नाही तर कर्नाटकातल्या मराठ्याला सुद्धा श्री खेडेकरांनी जागवायचं काम केलेलं आहे. आणि आम्हाला जे काम करायची प्रेरणा मिळाली ते खेडेकर साहेबांना मिळाली आहे असं मला जाहीरपणे सांगायला काही हरकत नाही. आज कर्नाटकामध्ये जास्त वेळ नाही,
2च मिनिटात समजतो. कर्नाटकमध्ये संभाजी महाराजांची समाधी आहे. संभाजी महाराजांना अफजल खानांना धोक्यानं मारलं. बऱ्याच लोकांना संभाजी महाराज म्हणजे छत्रपती संभाजी महाराज असं वाटतंय. पण छत्रपती शिवाजी महाराजचे मोठे भाऊ संभाजीराजे हे बेंगलोरला होते आणि ते वयाच्या 25व्या वर्षी त्यांचं हत्या झाली. पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मोठ्या भावाचं नाव आपल्या मुलाला ठेवलं. त्या संभाजीराजाची समाधी कनकगिरीला आहे, कोप्पळ जिल्ह्यामध्ये, कर्नाटकामध्ये. त्याचंही आम्हाला अभिवृद्धी करायचं. या देशातलं पहिलं नाविक युद्ध शिवाजी महाराजांनी लढलं. पहिलं युद्ध लढलं, जिंकलं ते कर्नाटकाच्या भूमीमध्ये, उडपी ते बसरूरला. त्या ठिकाणी मी अनेक वेळा जाऊन आलेलो आहे. तिथे काहीच नाही. त्या ठिकाणी विजयस्तंभ व्हावं, एक स्मारक व्हावं, हे सुद्धा बऱ्याच लोकांची कल्पना आहे. खेडेकर साहेबांच्या प्रेरणेतून असं तिथल्या लोकांना वाटतं, बसरूच्या लोकांना त्या ठिकाणी निदान एक विजयस्तंभ व्हावं आणि एक स्मारक व्हावं. शहाजी महाराज 25 वर्ष राज्य केले बेंगलोरला, तिथं सुद्धा काहीच नाही. तिकडे आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन हॉल व्हावं, स्मारक व्हावं, एक लायब्ररी व्हावं, एक पुतळा व्हावा शहाजी महाराजांचं, असं सुद्धा आता लोकांना बेंगलोरच्या वाटायला लागलेलं आहे. वयाच्या 12व्या वर्षापर्यंत छत्रपती शिवाजी महाराज बेंगलोरला राहिले. त्यांचं लग्न सुद्धा बेंगलोरला झालं. बेंगलोरला अनेक मंदिरं शहाजी महाराजांनी बांधलेले आहेत. 12व्या वर्षी शहाजी महाराजांनी बाल शिवाजीला आई जिजामाताबरोबर स्वराज्य स्थापन करण्यासाठी पाठवलं, डिटरमाइंड टार्गेट सहित. आणि ते पाठवत असताना जे जे काही जरुरी लागतंय, सैन्य बळ असेल, द्रवबळ असेल, सल्लागार मंडळ असेल, मंत्रिमंडळ असेल, हे सगळं देऊन पाठवलं. आणि सोबत स्वराज्याचे ध्वज ते ध्वज दिला, भगवा ध्वजा. मुद्रा दिली, जी राजमुद्रा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना आज नाविक झेंड्यावरती ठेवलेला आहे. आणि नाणं दिलं, होड नाणं. होड एक कन्नड शब्द आहे, कानडी शब्द आहे. त्या सगळ्या गोष्टीचं पुनर्जीवन व्हावं, लोकांना माहीत व्हावं, म्हणून आम्ही खेडकर साहेबच्या प्रेरणेने काम करतोय. मी जास्त न एवढंच बोलेन, हे काम जर पूर्णत्वाला जायचं झालं, अजून खेडेकर साहेब जास्त जोमानं काम केलं पाहिजे, अजून जगलं पाहिजे, सदृढ राहिलं पाहिजे. हीच आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करून पुन्हा एक वेळा आम्हाला या ठिकाणी येण्याचं भाग्य भोगरे साहेब आणि कामाजीराव पवार साहेबांनी मिळालं. त्यांनाही धन्यवाद देऊन सगळ्या धन्यवाद, नमस्कार.